आता एक राजकीय बातमी। उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे राजकीय नौटंकी। शेलक्या शब्दात भाजपने ठाकरेंच्या या मराठवाडा दौऱ्यावर टीका केली आहे। भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका होते। ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत हे यापूर्वी सिद्ध झालेले आहे। वरळी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन देण्याचं काम आदित्यजी ठाकरे यांनी केलं होतं आणि त्यानंतर वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आदित्यजी ठाकरे हे निवडून आले। आदित्य ठाकरे निवडून आल्यानंतर तिथं जर का बोगस मतदान असेल तर आदित्य ठाकरे यांनी आधी राजीनामा द्यायला पाहिजे होता। वरळी विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा देऊन जर का ते प्रेझेंटेशन देत असतील आणि ते निवडणूक आयोगाबद्दल आक्षेप घेत असतील तर योग्य होतं। वरळी विधानसभेमध्ये तुम्ही राजीनामा देणार नाहीत आणि फक्त प्रेझेंटेशन दाखवून नौटंकी करण्याचं जर काम करणार असाल तर महाराष्ट्रातली आणि मुंबईतली जनता सुज्ञ आहे। ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी मतचोरी किंवा प्रेझेंटेशन देऊन खोटा नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं, राहुल गांधी नक्षल्यांचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम करत होते आणि तोच अजेंडा महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे करतायत। याचा अर्थ जसे राहुल गांधी देशभरातले पप्पू आहेत तसे आदित्य ठाकरे महाराष्ट्रातले पप्पू म्हणून स्वतःला घेतायत एवढं सिद्ध होतंय। अजित पवार यांचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची भाजप